इचलकरंजीत लगीनघाईत चोरट्याचा घरफोडीचा डाव, 10.5 लाखाचे दागिने केले लंपास। लगीनघाईच्या गडबडीत घरातील सोन्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना यशोलक्ष्मीनगर परिसरात घडली। या चोरीत तब्बल 10,68,000 रुपयांचा दागिन्यांचा ऐवज लंपास झाला आहे। या प्रकरणी आनंद श्रीनिवास मर्दा, वय वर्ष 47, राहणार यशोलक्ष्मीनगर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आनंद मर्दा यांच्या घरात लग्नकार्य सुरू असल्याने नातेवाईकांची गर्दी होती। या लगीनघाईच्या गडबडीत अज्ञात चोरट्याने घरातील कपाट फोडून सोन्याचे व चांदीचे एकूण 10.68 लाखांचे दागिने लंपास केले। चोरी गेलेल्या मुद्देमालामध्ये 16 ग्रॅमचे ब्रेसलेट, 10 ग्रॅमची अंगठी, 11 ग्रॅमचे मणिमंगळसूत्र, 10 ग्रॅमचे मंगळसूत्र, 39 ग्रॅमचा नेकलेस, सोनसाखळी, 6 ग्रॅमच्या बांगड्या, 10 ग्रॅमचे सोन्याचे 1 तर 5 ग्रॅमचे 3 कॉईन तसेच चांदीची गाय असा ऐवज समाविष्ट आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला आहे।